मी आलो होतो आज आमच्या घरापासल्या अशा एका ठिकाणी का जिथली शिवलिंग आणि हनुमंतरायाची मूर्ती माझ्या जन्माच्या आधीपासूनची आहे. तर नमस्कार, मी आहे कार्तिक राऊत आणि आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज वार होता शनिवार, म्हणलं चला हनुमंतरायाच्या दर्शनाला, कारण की त्यांच्यामुळे आज आपल्याकडे सगळं काही आहे. आणि जे नाहीये ते आज ना उद्या आपल्याला 100% भेटून जाईल, कारण की ते आपल्या मनामध्ये आणि पाठीशी एकदम खंबीरपणे उभा आहे. मारुती रायाचं दर्शन घेतल्याच्या नंतर तिथेच खाली एक दत्तांची मूर्ती व शिवलिंग आहे, तिथं पण दर्शन करून घेतलं. आता मला तर काय सांगता नाही यायचं या गोष्टी किती वर्षापासून असतात, पण माझा एक अंदाज आहे, माझ्या जन्माच्या आधीपासून 100% असणार भाऊ. कारण की आपण अंदाज लावायला लय बेकार आहे. त्याच्यानंतर आलो डायरेक्ट गाव कॉल पाहिला, कारण की आपण जर गावामध्ये नाही आलो तर गाव डायरेक्ट मेलं म्हणून समजून घ्यायचं भाऊ. आणि आपल्याला आहे ना गावामध्ये इतका जास्त मान आहे ना, जोपर्यंत आपण गावात चक्कर राहत नाही ना तोपर्यंत लोक त्यांच्या कामाला जात नाही. त्याच्यानंतर तोंडवर करून आलो डायरेक्ट फाट्यावरती, आणि फाट्यावरती येऊन बघितले तर आपल्याला भेटले संतोष अण्णा. आणि संतोष अण्णा म्हणजे आपल्या काळाचा एक तुकडा आहे, कारण की या भाऊने आपल्याला 10वी सामायिक परीक्षा पास करून दिली भाऊ. कारण की संतोष अण्णाचा रोल नंबर होता 61 आणि माझा होता 60. संतोष अण्णा अभ्यास करायचा आणि मी त्याचा पाहून फुकटच्या भाकट पास व्हायचो. हा, आपण खोटं नाही बोलत, कारण की आपण पहिल्यापासूनच फुकटच्या कोणत्याच गोष्टी सोडित नसतो. अबे साले. चला तर आता आमचे शब्द संपले, तर तुमच्याकडे काही शब्द असतील तर ते कमेंट मध्ये मांडा आणि फॉलोचं बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा. धन्यवाद. धन्यवाद. बस.